सर्वांना अनिता काकी किचन कडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी अनिता किचन काकी बोलते. चला बाय बाय सर्वांना. आणि सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. एक मी पेस्ट बनवते. कुठली पेस्ट बनवते बघा, हलीमची पेस्ट बनवते. ताबडतोब तुम्हाला दाखवते मी ती कशी बनवते. ते मी गॅस ऑन केलेला आहे. लगेचच आपल्याला करायची आहे पेस्ट. हलीमची पेस्ट करायची आहे. हलीमची पेस्ट करताना सर्व ह्या प्रकारे हे बघा, ही हलीमची पेस्ट आहे. असं तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी मी भिजत टाकली होती. हलीम माहिती आहे तुम्हाला, माहित असेल ना. हलीम मी भिजत टाकली होती आणि त्याची आता मला धुवून वगैरे भिजत टाकायचे. स्वच्छ धुवायचे 2 वेळा हलीम आणि भिजत टाकायचे. मग ते 5 मिनिटं फक्त लागतात. 5 मिनिटात असे सोन्यासारखा कलर येतो त्यांना, असा मस्त चमकतो गोल्डन कलर. तर आता गॅस ऑन केलेला आहे आणि मी चालू करते पेस्ट करायला. तर लाईट गेला होता, लाईट आला आणि आता मी चालू करते. थोडं ह्याच्यामध्ये ना मी तूप घालते. कारण बाकी पातेला लागायला नको म्हणून आणि पेस्टला छान वास येतो म्हणून तूप घातलंय. आता त्या पेस्टसाठी साईडचे सांगते बघा कसं ते नीट लक्ष द्या. आता ही पेस्ट एवढी पौष्टिक असते तर मी तुम्हाला दाखवते बघा. खरंच करा, कंबर दुखायची लगेच कमी येते. अगदी 2च दिवस घ्या ही पेस्ट, लगेच तुमची कंबर दुखायची कमी येईल. कंबर दुखीवरती जालिम उपाय आहे बघा. ह्या 4-5 वेलची आहे, याची पावडर करायची. हे काजू आहेत, बदाम आहेत बघा, मनुके आहेत लाल, परत ब्लॅक कलरचे पण मनुके आहेत काळे. हा थोडा जायफळचा तुकडा आहे, तो थोडा किसून घ्यायचा. हे बेदाणे आहेत सर्व, जायफळ वगैरे, काजू बदाम आणि हे थोड्या बिया आहेत आणि खजूर आहेत. सर्व पावडर करायची आणि पेस्टमध्ये टाकायची. आपल्याला पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला ह्याच्यामध्ये आहे ना, सुरुवातीला आपण दूध घालणार आहोत. दूध ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. आता हे दूध गरम झालेलं आहे तर ते दूध गरम झालेलं आहे तर ते मी साईडला काढते. हे बघा, ते दूध मी आहे ना असं एकदम आहे ना, असं एकदम साईडला ठेवते. हे बघा, इकडे ठेवते. सॉरी, इकडे ठेवलं दूध. आता तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये मी परत तूप घालणार आहे. आणि मी एकदम थोडं तूप घालणार आहे, जास्त पण नाही घालणार आहे. हे खजूर आहे ना, ह्याची बी काढायची. खजूरची अशी बी काढायची अशी, सर्व या दुधात घालायचं. असं पौष्टिक आपल्याला असं पेस्ट करायचं आहे. खजूरची बी काढून आपण याच्यामध्ये टाकतोय. आता मी हे कशासाठी ठेवलंय तर हे असं थोडं गरम करायला, हलीम थोडं भाजून घ्यायचं. असं भिजलेलं असतं ते भाजून घ्यायचं पूर्ण असं. बघा, मी भाजून घेते असं. आणि ते गरम झालेलं दूध आहे ते याच्यामध्ये टाकणार आणि ह्याची मी ना मिक्सरला लावून ना थोडी पावडर करून घेते. हे बघा, हे काळे मनुके पण घेतलेत. हे खजूर आहे ना, बी काढून घेते. बी काढून घेते खजूर. ह्याच्यात पण टाकले तरी चालतं, मी ह्याच्यातच टाकते बी काढून. आणि हे काजू बदाम हे सर्व घेते मी. आणि जायफळ थोडं किसून घ्यायचे. मनुके आहे ना काळे, ते असे टाकायचे दुधामध्ये, खिरीमध्ये. वेलची घ्यायची पावडर करायला. काजू बदाम घ्यायचे पावडर करायला. आणि ह्या बी पण घ्यायचं, हे पण महत्वाचं आहे. हे काळे मनुके पण फार महत्वाचे आहेत, ते पण घ्यायचे. तुम्हाला जे घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता.
हे बघा मी सर्व घरी आणूनच ठेवते अशा प्रकारे सर्व. आणि कंबरदुखी राहिलीच पाहिजे. एक 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 असं खाली भरून प्यायचं, वाटी भरून, अशी मोठी एवढी वाटी भरून 2-3 दिवस प्या, कंबर दुखायची राहते. मी बऱ्याच जणांना सांगितलं, ज्याने ऐकलं त्यांची कंबर दुखायची राहिली. आपलं घरगुती औषध. हे बघा अशा प्रकारे मी सर्व लावून घेतलेलं आहे मिक्सरला. सर्व मिक्सरला लावून काजू, बदाम, वेलची सर्व घेतल्यानंतर मी त्याच्यात टाकते. तर आपण असं हलवत राहायचं आहे पेस्ट. हे बघा खजूर वगैरे सर्व घ्यायचं. काळे खजूर घ्या, लाल खजूर घ्या, कुठले पण घ्या. ऑलरेडी खीर आपली झालेली आहे. आणि तुम्ही गूळ घालू शकता. मी आता माझ्याकडे आहे ना गूळ मी रोजच खात असते. आज मी जरा साखर टाकते, जास्त नाही टाकत आहे, थोडीच टाकली साखर. बघा काय काय घेतलं मी सरळ परत सांगते. काजू, बदाम, काळे खजूर घ्या. लाल असतील तरी चालतील, कुठलाही कलर चालेल, असाही कलर चालेल, पण खजूर घ्या. आणि काळे असे मनुके घ्या. काळ्या कलरचे मनुके मी घेतले, ह्याच्यामध्ये सर्व टाकलं. आता ह्या पेस्टला एक उकळी आल्यानंतर आपली पेस्ट तयार. बघा ऑलरेडी आधी ते छोटे असतात, मग ते असे मोठे होतात. बघा असा कलर आलेला आहे. ऑनलाईनला ना असे डबे भेटतात, ते घ्या तुम्ही मेशोवरून. आणि मग त्याच्यामध्ये सर्व साहित्य असे रोज खीर करून खा. नसेल जमत तर थोडं थोडं आणा आणि खा. छान झालेली आपली खीर, एकदम जबरदस्त. चला आपली भारीवाली खीर झालेली आहे. चला खायला घेऊया आपण. आपली खीर तयार आहे. झाली ओके आपली खीर. किती सुंदर बघा, तिची वाफ कशी येते. आणि आता गरमागरमच तुम्ही खाल ना तर तुमच्या कमरेला आराम आलाच पाहिजे. तुम्ही खरंच करून बघा. आणि त्या काकी किचनला सबस्क्राईब आणि लाईक करा बरं.